गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. रुची आणि त्यांची शाळेमध्ये गॅदरिंग आहे, त्याच्यामुळं संडेलाही त्यांना स्कूल आहे. होय. डान्स मध्ये नाही तो. हाय ये, तेव्हा आम्ही जात होतो ना, तो इकडून येत होता मॅम सोबत आणि डान्स करायला गेलते सगळे पोरी पोरं सगळे. ध्रुव आहे का तो डान्स मध्ये? तीर्थ आहे तू डान्स मध्ये? हाय ये. नाही. नाहीये. मॅम घेऊन दिली होती असं. चला मग शाळेत सोडायला जाऊ. आम्ही चाललो शाळेत. तीर्थ सायकल धुतोय. धुवून झाली, आता पुसायचं काम चालू आहे. संडे म्हटला की निवांत दिवस. मग मी चाललो आता वावरात चक्कर मारायला. जाता जाता रस्त्यात एक ही कोंबडी दिसली. या बकरीचं शिंग तुटलं होतं. ती बकरी असं दिसतंय आता. भारद्वाज. आता वावरात आलो होतो. वावरात कांद्याला पाणी चालू आहे आणि हे बगळे पा सरता येते आता. हा कावळ्यासारखा दिसतो पण थोडा छोटा असतो हा, आणि खूप रिस्क घेतो हा लाईफमध्ये. भरपूर जवळ येतो माणसाच्या. दुसऱ्या पक्षाच्या चोचीमधून खाद्य हिसकावून घेतो. कोळसा. आता आणखी जवळ आला तो. कांद्याला चक्कर मारला मी. आता मी काय करतो, शेजारी मुलं बोर्डिंगला राहतात तर ते घरी आलेले, त्यांना येऊन म्हणजे त्यांच्याकडे जातो. टीटीचं ओरडणं चालू आहे ऐका. ही दुसरी. मी जेव्हा पण माझ्या शेजाऱ्यांची इथं जातो, आता शेजाऱ्यांचे घर काय रस्त्याच्या कडाला आहे, पण होतं काय ना, हे कुत्रं माझ्या रोज मागे लागतं. म्हणजे रोज येतं सोबत. हे गाडीच्या मागं लागतं. म्हणजे एखादी गाडी आली रस्त्यावरून का तिच्या मागं लागतं. त्याच्यामुळे मी जास्त वेळ शेजाऱ्यांची तर थांबत नाही, गप्पाही मारत नाही. हे मजेशीर कारण शेअर करायचं होतं म्हणून ही क्लिप टाकली मी व्हिडिओमध्ये. रस्त्यात जाता जाता विहीर लागली होती. आता या विहिरीत बघा तुम्ही किती सुग्रणींनी त्यांचे खोपे केलेले. तुम्ही चिमण्याही म्हणत असाल तर मी तुम्हाला ते दाखवतो. खतरनाक आहे. बांधलेली नाही विहीर, त्याच्यामुळे जवळ नाही जाऊ शकत मी. झूम करून दाखवतो. इतके खोपे, वरपर्यंत खोपे. आणि ह्याच विहिरीच्या बाजूला शेजारी एक केळीचं झाड आहे. त्याला नवीन घड येतोय केळीला. मी तो दाखवतो तुम्हाला. भारी दिसतं एकदम. मी पहिल्यांदा बघितलेलं आहे इतक्या जवळून. आणि याच्या अंडर हे केळी आहे. श्याम मूर घास काढू राहिला बॅग मधून, आणि राम पळू राहिला मला पाहून. तो पाहाला परत. हा राम आहे. परत जायचंय का हॉस्टेलला? म्हणजे 10वीला घरी डायरेक्ट? बरं बरं. दादा काय म्हणती थंडी? गार आहे. तुमच्या वेळेस पडत होती कितकी थंडी? लय थंडी आहे. आई आता फावड्याने गट्टे झाले होते मुरघासाचे, ते फोडत आहे. त्यांच्या आजी राम आणि श्यामच्या. श्यामने काजूचं झाड लावलं होतं पण त्याच्यावर माती गेली, ते बघायला चाललो होता आम्ही. हे बांबूचं झाड आहे. हे खाली बांबू आलेले. झाड सुकलंय, येणार नाही. नाही येणार ना? खालून कोण फुटायची जागा आहे काही? अरे वाळलं ते श्याम, खराब झालं. दबलं ते पाणी. गोखरं लागले होते माझ्या शर्टला. हे पा, तर हे असं पसरत चालतंय. हे झाड साबणीमध्ये पण वापरताय. आईने आत्ता गायांना भूस टाकलेलं आहे, म्हणजे मुरघास टाकलेला आहे. मक्काची कुट्टी केली होती आणि त्या भोदामध्ये ते भरून ठेवलेले. हे जे भोद दिसत आहे याच्यामध्ये भरून ठेवलं होतं आणि तेच गायांना खाद्य म्हणून वापरता. जवळपास 3 गाया आहे आणि एक कारवड आहे. त्यांच्याकडं 10 गाया होत्या पहिल्या. पण काय होत होतं, गाई जर आजारी पडली तर त्या जवळपास खर्च पण भरपूर येतो दवाखान्याचा, आणि मॅक्झिमम चान्सेस राहता की त्या दगावतील, म्हणजे मरून जातील. मी श्यामच्या घरून आलो आणि घरी येऊन जेवण केलं.
मटकीची भाजी, चपाती आणि कांदा शेव होती जेवायला. घराच्या गच्चीवरून हा मोसंबीचा व्ह्यू. आणि हे बघा नारळाचं झाड, किती नारळ आहे याला. हे दुसरं नारळ आहे, हे पाण्याचं आहे. आणि ते जे दाखवलं होतं ते पहिलं खोबऱ्याचं नारळ आहे. याच्यातून पाणी जास्त निघतं. हे वाळलेले सुकलेले नारळ, वाळलेले नारळ. आता हात पुरत नाही त्याच्यामुळे कोणी शक्यतो तोडत नाही, ते खालीच पडतं वाळून. एक झाड आहे घराजवळ, याला देवबाबूळ म्हणतो. भरपूर उंच झाड आहे, जवळपास 3 मजली बिल्डिंग एवढं झाड आहे. त्याच्या बाजूला एक नारळाचं झाड आहे, त्याला कमी नारळ राहतात भरपूर. तुम्हाला छोटं दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण भरपूर मोठं झाड आहे. जवळपास 30 ते 40 फुटाचं झाड आहे.